भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांचा जयघोष पारंपरिक वेशात नटलेले चिमुकले मॅनेट कॅडेटची अभूतपूर्व कवायत आणि हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या मॅनेट इमारतीच्या प्रांगणात भारताचा 80व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला. मेजर जनरल डॉक्टर ताजुद्दीन म्हैसेले, VSM निवृत्त आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव राज्य श्री अजय कुमार हे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह व्यासपीठावर MIT ATD विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलपती प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश एस, प्रोव्हेस्ट प्राध्यापक डॉक्टर सायली गणकर, कुलगुरू डॉक्टर रामचंद्र पुजेरी, डॉक्टर मोहित दुबे, डॉक्टर नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अजय कुमार म्हणाले, आपल्याकडे असणारे ज्ञान हीच आपली खरी संपत्ती आहे. या ज्ञानाच्या बळावर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. आजही पाश्चिमात्य देश त्यांच्याकडील ज्ञानाच्या बळावर आर्थिकदृष्ट्या जगावर प्रभाव निर्माण करताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशाच्या मागे न धावता ज्ञान मिळवण्यावर भर द्यावा. मेजर जनरल डॉक्टर म्हैसले या प्रसंगी म्हणाले, भारताने गेल्या 79 वर्षात सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आता भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांची आवश्यकता आहे. सध्या विद्यार्थ्यांसमोर लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी आपण देशाच्या विकासात आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात कसा वाटा उचलू शकतो यावर लक्ष केंद्रित करावे. मंगेश कराड म्हणाले, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत. त्यामुळे आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी आणि कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर मॅनेट कॅडेटची बँडसह शिस्तबद्ध परेड, MIT राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला दिलेली मानवंदना, MIT विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले सदाबहार नृत्य आणि MIT संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.